मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या 6 महिन्याच्या स्पोकन इंग्लिश कोर्समध्ये, ज्या ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये आपण 1 2 याच्यावरती होकारार्थी वाक्य आणि प्रश्नार्थी वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे किंवा कसे बोलायचे हे आपण त्या ठिकाणी समजून घेतलं. आज आपण पाहतोय 1 2 या टॉपिक वरती नकारार्थी वाक्य आणि नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे. तर बघा मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा. साईडला असणाऱ्या बेल आयकॉनवरती पण प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवरती भेटत राहतील. बघा मित्रांनो, आपण पाहतोय नकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्य ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, नेगेटिव्ह सेंटेन्स, नकारार्थी वाक्य. ठीक आहे. तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण होकारार्थी वाक्य आणि प्रश्नार्थी वाक्य पाहिले. तर नकारार्थी वाक्य ट्रान्सलेट करण्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला सुरुवातीला समजून घ्या. फॉर्म्युला आहे, सुरुवातीला सब्जेक्ट लिहिणार. काय लिहिणार? सब्जेक्ट, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब. आता हेल्पिंग वर्ब मध्ये काय घेणार तुम्ही? डू किंवा डज. डू किंवा डज. आपण पाहिलं की 1 2 जे आहे हे सिंपल प्रेझेंट टेन्सची रचना आहे. इच्छा दाखवण्यासाठी आपण 1 2 चा वापर सतत करत असतो, म्हणून 1 2 एक वेगळा टॉपिक म्हणून आपण शिकत असतो. आता हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट नंतर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये डायरेक्ट क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे मेन वर्ब येतं, त्याच्यामुळं त्याचं स्वतःचं हेल्पिंग वर्ब नाही. ह्याच्या आधी आपण पाहत होतो की कॅन, शुड हे जे मॉडेल वर्ब्स आहेत हे स्वतः हेल्पिंग वर्बचं काम करत होते, परंतु या ठिकाणी नसल्यामुळे आपल्याला डू किंवा डजला घ्यावं लागतं. आता बघा, डू किंवा डज लिहिलं, त्याच्यानंतर काय लिहिणार तुम्ही? सब्जेक्ट प्लस डू किंवा डज, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर ऑन टू, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स. ठीक आहे, अशा प्रकारे फुल स्टॉप. बघा, सब्जेक्ट, त्याच्यानंतर डू किंवा डज, त्याच्यानंतर नॉट किंवा त्याच्यानंतर 1 2, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स. लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण होकारार्थी वाक्य लिहित होतो त्यावेळेस आपण ऑन्स टूचा वापर करायचो त्याच्यामध्ये, ऑन्स टूचा. परंतु प्रश्नार्थी वाक्य असेल, नकारार्थी वाक्य असेल, हे वाक्य ट्रान्सलेट करताना ज्यावेळेस आपण डू किंवा डजचा वापर करणार त्या ठिकाणी, डू किंवा डजचा वापर करणार त्या ठिकाणी ऑन्स असं लिहायचं नाही, फक्त ऑन्ट लिहायचं. सब्जेक्ट एकवचन असो किंवा अनेक वचन असो, हे गोष्ट पण लक्षात ठेवा. बघा, या ठिकाणी आता एक वाक्य घेऊया, ह्याला पण आधी समजून घ्या. बघा, या ठिकाणी सब्जेक्ट लिहिलं, त्याच्यानंतर डू किंवा डज याच्याशी ज्यावेळेस तुम्ही नॉटला एकत्र करता त्यावेळेस तुम्ही असं पण लिहू शकता. कसं? डोंट किंवा डझंट. ठीक आहे, हे तुम्ही डायरेक्ट घेणार, डोंट किंवा डझंट, डोंट किंवा डझंट, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 1 2 आणि 1 2 क्रियापदाचं पहिलं रूप ऑब्जेक्ट रिमेनिंग सेंटेन्स, असं हे लक्षात ठेवा. बघा, वाक्य घेऊया. मला केक खायचा नाही. मला केक खायचा नाही, माझी इच्छा नाही. ठीक आहे, मला केक खायचा नाही. तर हे वाक्य ट्रान्सलेट करायचं. ठीक आहे, तर काय करणार? सुरुवातीला मला म्हणजेच काय येणार? आय. त्याच्यानंतर आय समोर कोणाचा वापर करणार? आपण मागे पाहिलं, आय, यू, वी, दे आणि अनेक वचन नाव एकापेक्षा जास्त, जसं राधा आणि गौरी, राम आणि श्याम, अशी जर या ठिकाणी क्रिया सब्जेक्ट म्हणून आली तर त्या ठिकाणी फक्त आपण कोणाचा वापर करणार? डूचा वापर करणार. ठीक आहे, आणि एक वचन जसं शी, ही, इट आणि एक नाव आलं सब्जेक्ट म्हणून तर त्या ठिकाणी डजचा वापर करणार. आता बघा, आय समोर कोणाचा वापर करणार? आपण डूचा. मग या ठिकाणी आपण डायरेक्ट नॉटला एकत्र लिहू. ठीक आहे, आय डोंट, त्याच्यानंतर काय येणार? ऑन्ट टू, त्याच्यानंतर खाणे म्हणजे ईट, आणि त्याच्यानंतर केक म्हणजे अ केक आणि फुल स्टॉप. आय डोंट वॉन्ट टू ईट अ केक, असं. आता बघा, ज्यावेळेस याला प्रश्न बनवणार तुम्ही त्यावेळेस काय करणार? फक्त हे जे हेल्पिंग वर्ब आहे ह्याला सुरुवातीला लिहिणार. ठीक आहे, डू किंवा डजला सुरुवातीला लिहिणार, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर नॉट, वॉन्ट टू आणि क्रियापदाचं पहिलं रूप ऑब्जेक्ट. आणि ज्यावेळेस तुम्ही नॉटला एकत्र करून घ्याल त्यावेळेस तुम्ही डोंट पण डायरेक्ट घेऊ शकता किंवा डझंट आलं डझंट पण डायरेक्ट घेऊ शकता. त्याच्यानंतर हा असा फॉर्म्युला बनाल, डोंट किंवा डझंट, नंतर सब्जेक्ट, 1 2 क्रियापदाचं पहिलं रूप ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स. जसं या ठिकाणी बनवूया. बघा, वाक्य. ठीक आहे, नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य आहे, हे लक्षात ठेवा. मला या ठिकाणी एकच वाक्य आहे, हे नकारार्थी आहे, नकारार्थी प्रश्नार्थी. मला केक खायचा नाही का? काय करणार? फक्त तुम्ही डोंटला सुरुवातीला घेणार, डोंट, त्याच्यानंतर आय, त्याच्यानंतर ऑन टू ईट अ
केक. आय डोंट वॉन्ट टू ईट अ केक. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं. आता आणखीन एक वाक्य घेऊया ज्या ठिकाणी आपल्याला डझंटचा वापर करता येईल. ठीक आहे, मग आणखीन तुम्हाला चांगल्या प्रकारे समजायला मदत होईल. आता बघा पुढचं वाक्य आहे, तिला शाळेला जायचं नाही. तिला शाळेला जायचं नाही. आता या ठिकाणी सब्जेक्ट काय? तिला. सब्जेक्ट म्हणून आलंय म्हणून या ठिकाणी तुम्ही शीच वापरणार ह्याला. ठीक आहे, शी. त्याच्यानंतर या ठिकाणी डज आणि नॉटला एकत्र करचाल त्यावेळेस डझंट. शी डझंट. त्याच्यानंतर ऑन टू. त्याच्यानंतर क्रियापद काय? जाणे म्हणजे गो आणि शाळेला म्हणजे टू स्कूल. शी डझंट ऑन टू गो टू स्कूल. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता, शी डज नॉट ऑन टू गो टू स्कूल. तसंच बघा, ह्याला ज्यावेळेस तुम्ही प्रश्नार्थी बनवचाल, नकारार्थी प्रश्नार्थी बनवचाल, त्यावेळेस कसं करणार? तिला शाळेला जायचं नाही का? बघा, तिला शाळेला जायचं नाही का? आणि प्रश्नचिन्ह. काय करणार? फक्त तुम्ही डझंटला सुरुवातीला लिहिणार. ठीक आहे, तर डझंट शी ऑन टू गो टू स्कूल आणि प्रश्नचिन्ह. बघा या ठिकाणी शी डझंट शी वॉन्ट टू गो टू स्कूल. तर अशा प्रकारे दोन वाक्य आपण पाहिले. त्याचं नकारार्थी दोन वाक्य पाहिले, नकारार्थी आणि नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य कसं ट्रान्सलेट करायचं ऑन टू या टॉपिकमध्ये. तर बघा या ठिकाणी नकारार्थी आणि नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य याच्यावरती काही उदाहरणं तुम्हाला दिलीत. नक्की याला ट्रान्सलेट करा कमेंट बॉक्समध्ये, जेणेकरून तुमचा चांगल्या प्रकारे सराव होऊन जाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.